ओम साईराम. माझं नाव मौशिमी. मी UK मध्ये राहते. आज मी साई सच्चरित्राचा 9वा अध्याय वाचणार आहे. बघूया तर या अध्यायामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकण्यास मिळते. बाबांच्या आज्ञांचे पालन आणि पालन न केल्याचे परिणाम, भिक्षावृत्तीची आवश्यकता, तरखाड कुटुंबाचे अनुभव, बाबा कसे समृद्ध जेवण घेत. आता बघू ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय सांगितले गेले आहे आपल्यासाठी. बाबांच्या आज्ञांचे पालन आणि पालन न केल्याचे परिणाम. मागील अध्यायाच्या शेवटी थोडक्यात सांगितले होते की जे भक्त बाबांच्या सुटकेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करतात त्यांना लाभ होतो. जे पालन करत नाहीत त्यांना विविध आपत्तींचा सामना करावा लागतो. आता याचे अधिक उदाहरणांसह स्पष्टीकरण देऊ. शिर्डीच्या यात्रेची खास वैशिष्ट्ये. शिर्डीची यात्रा करताना कोणालाही बाबांची परवानगी न घेता शिर्डी सोडता येत नाही. तसे केल्यास त्यांना विविध आपत्ती येतात. जेव्हा भक्त निरोप देण्यासाठी जातात तेव्हा बाबा काही संकेत देतात. हे संकेत पाळले पाहिजेत. न पाळल्यास आपत्ती निश्चित. तात्या कोते पाटील. तात्या कोते एकदा टांग्यातून कोपरगाव बाजारात जात होते. ते घाईघाईने मशिदीत आले, बाबांना नमस्कार केला आणि सांगितले की ते कोपरगाव बाजारात जात आहेत. बाबा म्हणाले, घाई करू नकोस, थोडं थांब, बाजार विसर आणि गाव सोडून जाऊ नकोस. तात्याची जाण्याची घाई पाहून बाबांनी त्याला श्याम म्हणजेच माधवराव देशपांडे याला सोबत घेऊन जाण्यास सांगितले. पण बाबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तात्या ताबडतोब टांग्यातून निघून गेले. त्या टांग्याला 2 घोडे जोडले होते. त्यापैकी एक फारच चंचल आणि अस्वस्थ होता. एक विहीर पार केल्यानंतर तो घोडा वेगाने पळू लागला. कंबर मुरगळली आणि खाली कोसळला. तात्याला फारशी दुखापत झाली नाही, पण त्याला आई समान साईंच्या सूचनेची आठवण झाली. आणखी एकेवेळी जेव्हा तो कोल्हार गावाकडे जात होता त्याने पुन्हा बाबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि टांग्यातून निघाला आणि त्यालाही तसाच अपघात झाला. एकदा एक युरोपियन सज्जन नानासाहेब चांदोरकरांचे ओळखपत्र घेऊन बॉम्बेहून शिर्डीला आले होते. कारण त्यांचे काही तिथे काम होते आणि त्यांची सोय आरामात तंबूत करण्यात आली होती. त्यांना बाबांच्या चरणावर नतमस्तक व्हायचे होते आणि त्यांच्या हाताला स्पर्श करून हाताचा पापा घ्यायचा होता. म्हणून त्यांनी 3 वेळा मशिदीत जाण्याचा प्रयत्न केला, पण बाबा प्रत्येक वेळी त्यांना थांबवत होते. मग त्यांना मशिदीखालच्या ओट्यावर बसून बाबांचे दर्शन घेण्यास सांगितले. मिळालेल्या स्वागताने ते समाधानी नव्हते, म्हणून लगेच शिर्डी सोडून जाण्याचा त्यांनी विचार केला आणि ते निरोप घेण्यास आले. बाबांनी त्यांना घाई न करता दुसऱ्या दिवशी निघण्यास सांगितले. इतर लोकांनीही बाबांच्या सांगण्याचे पालन करण्याची विनंती केली, पण त्यांनी ऐकलं नाही आणि टांग्यातून निघून गेले. सुरुवातीला घोडे व्यवस्थित पळत होते, पण एक विहीर पार केल्यावर अचानक एक सायकल त्यांच्या रस्त्यातून गेली. सायकल पाहून घोडे घाबरले आणि आणखी वेगाने धावू लागले. टांगा उलटला आणि ते गृहस्थ खाली पडून काही अंतर घासपटत गेले. त्यांना लगेच वाचवण्यात आलं, पण आलेल्या जखमांमुळे त्यांना कोपरगावच्या दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं. अशा अनुभवांमुळे सर्वांना धडा मिळाला की जे बाबांच्या सांगण्याचं उल्लंघन करत ते काही ना काही अपघातात सामोरे जात आणि जे त्यांच्या आज्ञेचे पालन करत ते सुरक्षित आणि सुखी राहत. पुढच्या गोष्टीचं नाव आहे भिक्षावृत्तीची आवश्यकता. आता आपण भिक्षावृत्तीच्या प्रश्नाकडे परत येऊ. काहींच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, जर बाबा इतके महान व्यक्तिमत्व होते, प्रत्यक्षात देवच होते, तर मग त्यांनी आयुष्यभर भिक्षा मागण्याचा आधार का घेतला? हा प्रश्न 2 दृष्टिकोनातून विचारात येतो. भिक्षावृत्तीचा अधिकार कोणाला आहे आणि पंचसुनाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्याच्या मागील अर्थ काय आहे. तर आपल्या धार्मिक शास्त्रानुसार जे व्यक्ती 3 प्रमुख वासनांपासून म्हणजे संततीची इच्छा, धनाची इच्छा आणि कीर्तीची इच्छा ह्याच्यातून मुक्त होतात आणि संन्यास स्वीकारतात, त्यांना भिक्षेवर जगण्याचा अधिकार आहे. ते स्वतःसाठी स्वयंपाक करून घरी भोजन करू शकत नाही. त्यांना अन्न देण्याची जबाबदारी गृहस्थांवर असते. साईबाबा हे गृहस्थ नव्हते, ते आजन्म ब्रह्मचारी संन्यासी होते. त्यांचा ठाम विश्वास होता की हे विश्व हेच त्यांचं घर आहे आणि तेच वासुदेव म्हणजे विश्वाचे पालन करते आणि अक्षय ब्रह्म आहेत.
त्यामुळे त्यांना भिक्षावृत्तीचा अधिकार होता. आणि पंचसुनाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला ठाऊक आहे की गृहस्थांना अन्न तयार करण्यासाठी 5 क्रिया कराव्या लागतात. कंदनी म्हणजे धान्य कांडणे, पेषणी म्हणजे दळणे, उदकुंभी म्हणजे भांडी धुणे, मर्जनी म्हणजे झाडणे आणि साफसफाई करणे आणि चूल पेटवणे. या प्रक्रियांमध्ये असंख्य लहान प्राण्यांचा नाश होतो आणि त्यामुळे गृहस्थांना पाप लागते. या पाप प्रायश्चित्तासाठी आपल्या शास्त्रांनी 5 यज्ञ सांगितले आहेत. ब्रह्मयज्ञ व वेदध्ययन म्हणजे ब्रह्माला अर्पण करणे किंवा वेदांचे अध्ययन, पितृयज्ञ म्हणजे पूर्वजांना अर्पण, देवयज्ञ म्हणजे देवतांना अर्पण, भूतयज्ञ इतर प्राण्यांना अर्पण आणि मनुष्य अतिथी यज्ञ म्हणजे मनुष्य रूपात आलेल्या अनाहूत पाहुण्यांना अन्नदान. हे यज्ञ जर नियमाने केले तर गृहस्थांचे मन शुद्ध होते आणि त्यांना ज्ञान व आत्मसाक्षात्कार प्राप्त होण्यास मदत होते. साईबाबा जेव्हा घराघरातून भिक्षा मागायला जात तेव्हा ते गृहस्थांना त्यांच्या या पवित्र कर्तव्याची आठवण करून देत आणि ज्यांना बाबांकडून हा मौल्यवान धडा मिळाला ते खरोखरच भाग्यवान होते. आता आपण आणखी एका रोचक विषयाकडे वळू. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अध्याय 9 श्लोक 26 यात म्हटले आहे, जो भक्त मला भक्तिभावाने पत्र, पुष्प, फल किंवा जल अर्पण करतो ते मी आनंदाने स्वीकारतो. साईबाबांच्या बाबतीत असे की एखाद्या भक्ताला मनापासून काही अर्पण करायची इच्छा असे आणि तो नंतर विसरला तर बाबा त्याला त्या अर्पणाची आठवण करून द्यायचे. मग ते अर्पण स्वीकारून भक्ताला आशीर्वाद द्यायचे. खालीलप्रमाणे काही उदाहरणे दिली आहेत. तारखड कुटुंब, वडील आणि मुलगा. रामचंद्र आत्माराम उर्फ बाबासाहेब तारखड, जे पूर्वी प्रार्थना समाजाशी निगडीत होते, हे साईबाबांचे कट्टर भक्त झाले होते. त्यांची पत्नी आणि मुलगाही बाबांना तितक्याच किंबहुना अधिक प्रेमाने भक्ती करत. एकदा असे ठरले की तारखड्यांचा मुलगा आईसोबत शिर्डीला सुट्टीसाठी जाईल, पण मुलगा तयार नव्हता. कारण त्याला वाटलं की जर तो बांद्र्याहून गेला तर घरातल्या साईबाबांची पूजेची वेळ किंवा पूजेची नीट काळजी घेतली जाणार नाही. कारण वडील प्रार्थना समाजाचे असल्यामुळे बाबांच्या मोठ्या छायाचित्राची ते मनापासून पूजा करतील अशी त्याला खात्री नव्हती. मात्र वडिलांनी वचन दिले की ते मुलाने जशी पूजा करायची तशीच करतील. तेव्हा आई आणि मुलगा शुक्रवारी रात्री शिर्डीला जायला निघाले. दुसऱ्या दिवशी शनिवारी तारखड लवकर उठले, स्नान केले आणि पूजेचा आरंभ करण्यासाठी साईंच्या प्रतिमेसमोर साष्टांग नमस्कार करून म्हणाले, बाबा, मी माझ्या मुलाप्रमाणेच पूजा करणार आहे, पण कृपा करून ही पूजा केवळ औपचारिक राहू नये. त्यांनी पूजा करून नैवेद्य म्हणून खडीसाखरेचे काही तुकडे अर्पण केले आणि ते जेवणात दिले गेले. त्या संध्याकाळी आणि रविवारपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. सोमवार हा कामाचा दिवस होता आणि तोही चांगलाच गेला. आयुष्यात कधीही अशी पूजा न केल्याने तारखड्यांचा आत्मविश्वास वाढू लागला की सर्व काही नीट पार पडत आहे आणि मुलाला दिलेले वचन ते पूर्ण करत आहेत. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करून ते कामावर गेले, पण दुपारी घरी आल्यावर पाहिले तर जेवणात नैवेद्य नव्हता. त्यांनी स्वयंपाक्याला विचारलं तर त्याने सांगितले की त्या सकाळी नैवेद्य ठेवण्याचे विसरून गेला. हे ऐकताच तारखड जागेवरून उठले, प्रतिमेसमोर नतमस्तक झाले, खेद व्यक्त केला आणि एकाच वेळी बाबांना रागाने विचारले की त्यांनी हे सगळं औपचारिक का होऊ दिलं. नंतर त्यांनी मुलाला पत्र लिहून संपूर्ण घटना सांगितली आणि त्याने ते बाबांच्या पायाशी ठेवून क्षमा मागावी अशी विनंती केली. ही घटना बांद्र्यात मंगळवारी दुपारी घडली. त्याचवेळी शिर्डीत दुपारची आरती सुरू होणार होती. तेव्हा बाबांनी तारखंडांच्या पत्नीला म्हटले, आई, मी तुझ्या बांद्र्यातल्या घरी खायला गेलो होतो. दारं बंद होती. कसाबसा आत शिरलो. पण दुःखाची गोष्ट अशी की भाऊ यांनी माझ्यासाठी काहीच ठेवलं नव्हतं. त्यामुळे मी उपाशी परतलो. स्त्रीला काही कळेना, पण जवळच असलेला मुलगा लगेच समजला की बांद्र्यातल्या पूजेत काहीतरी चुकले आहे. त्यांनी बाबांना घरी जाण्याची परवानगी मागितली, पण बाबांनी नकार दिला आणि त्याला शिर्डीतच पूजा करण्याची परवानगी दिली. मग मुलाने वडिलांना पत्र लिहून शिर्डीत जे घडलं ते सांगितलं आणि पूजेची उपेक्षा करू नये अशी विनंती केली. दोन्ही पत्रे एकाच वेळी एकमेकांकडे रवाना झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात पोचली. हे आश्चर्यकारक नाही काय? श्रीमती टरखाड. आता आपण तारखडबाईंविषयी पाहू. त्यांनी बाबांना 3 गोष्टी अर्पण केल्या होत्या. भरीत म्हणजे भाजलेल्या वांग्याचे दही आणि मसाल्यासोबत केलेले मिश्रण,
काचऱ्या, तुपात तळलेले वांग्याचे गोल तुकडे आणि पेढा हा गोड पदार्थ. चला पाहूया बाबांनी हे कसं स्वीकारलं. एकदा एकदा बाबांचे मोठे भक्त रघुवीर भास्कर पुरंदरे आपल्या कुटुंबांसोबत शिर्डीस निघाले. ते निघण्याआधी तारखडबाईंनी त्यांच्या पत्नीला 2 वांगी दिली आणि सांगितले की त्यातील एकाचे भरीत आणि दुसऱ्याच्या काचऱ्या करून बाबांना द्याव्यात. शिर्डीत पोहोचल्यावर श्रीमती पुरंदरे भरताचं भांडं घेऊन मशिदीत आल्या. बाबांना जेवायला बसायचे होते आणि त्यांनी ते भरीत अतिशय रुचकर वाटले. त्यांनी ते सर्वांना वाटले आणि म्हणाले की आता त्यांना काचऱ्या हव्या आहेत. लगेचच राधाकृष्ण माईला सांगण्यात आले की बाबांना काचऱ्या हव्या. त्या काळी वांग्यांचा हंगाम नव्हता, त्यामुळे ती संभ्रमात पडली. जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की भरीत आणणाऱ्या पुरंदरेंनाच काचऱ्या देण्याची जबाबदारी सोपवली होती. मग सर्वांना बाबांच्या प्रश्नाचे महत्त्व कळले आणि बाबांच्या सर्वज्ञतेवर सर्वजण अचंबित झाले. डिसेंबर 1915मध्ये गोविंद बालाराम मानकर आपल्या वडिलांच्या श्राद्धासाठी शिर्डीस जाणार होते. जाण्याआधी ते तारखंडांना भेटायला गेले. तारखडबाईंना बाबांना काहीतरी पाठवायचे होते, पण घरभर शोधूनही काही सापडले नाही. फक्त एक पेढा मिळाला, जो आधीच नैवेद्याला ठेवलेला होता. गोविंद शोककाळात होते, तरीही तारखडबाईंनी भक्तिभावाने तो पेढा बाबांसाठी पाठवला. गोविंद शिर्डीत पोहोचून बाबांना भेटले, पण पेढा देणे विसरले. बाबा शांतपणे वाट पाहत होते. दुपारी पुन्हा भेटायला गेले, तरी ते पेढा देणे विसरले. अखेरीस बाबांनी थेट विचारले, माझ्यासाठी काय आणलेस? गोविंद म्हणाले, काही नाही. बाबांनी पुन्हा विचारले आणि तसंच उत्तर मिळाले. मग बाबांनी मार्गदर्शक प्रश्न विचारला, आईने काही गोडधोड माझ्यासाठी दिले का? तेव्हा गोविंदांना सर्व आठवले. त्यांना खूप लाज वाटली. बाबांची क्षमा मागून ते धावत आपल्या निवासस्थानी गेले. पेढा आणला आणि बाबांना दिला. बाबांनी तो लगेच तोंडात टाकून गिळला. अशा रीतीने तारखडबाईंची भक्ती बाबांनी मान्य करून स्वीकारली. जसे लोक माझ्यावर श्रद्धा ठेवतात तसेच मी त्यांना स्वीकारतो, हे या प्रसंगातून सिद्ध झाले. गीतेमधील हा अध्याय 4 आणि श्लोक 11. हे जे वाक्य होते, जसे लोक माझ्यावर श्रद्धा ठेवतात तसेच मी त्यांना स्वीकारतो, हा श्लोक अध्यायातला आहे. बाबा कसे समृद्ध जेवण घेत. एकदा तारखडबाई शिर्डीतल्या एका घरात राहत होत्या. दुपारी जेवण तयार होतं आणि वाढणी सुरू होती. तेव्हाच एक उपाशी कुत्रा तिथे आला आणि भुंकू लागला. तारखडबाई लगेच उठल्या आणि त्याला भाकरीचा एक तुकडा टाकला. तो कुत्रा ते तृप्तीने खाऊन गेला. दुपारी त्या मशिदीत गेल्यावर साईबाबा म्हणाले, आई, तू मला पोटभर खायला घातलंस. माझे क्लांत प्राण तृप्त झाले. नेहमी असंच कर, याचा तुला फार मोठा उपयोग होईल. मी या मशिदीत बसून कधीही खोटं बोलणार नाही. माझ्यावर दया कर, आधी उपाशाला भाकर दे आणि नंतर स्वतः खा, हे कायम लक्षात ठेव. सुरुवातीला त्यांना बाबांचे बोलणे समजले नाही. त्या म्हणाल्या, बाबा, मी तुम्हाला कसे खाऊ घालू शकते? मी तर स्वतः दुसऱ्यांवर अवलंबून आहे आणि पैसे देऊन जेवते. तेव्हा बाबा म्हणाले, आज जे सुंदर अन्न मी खाल्लं त्याने मी खूप समाधानी झालो आहे आणि अजून ढेकर येत आहे. तू जेवणापूर्वी ज्याला भाकर दिलीस तो कुत्रा मीच आहे. या पृथ्वीवरील सर्व जीव माझेच रूप आहेत. मी त्यांच्यात फिरतो. जो या सर्व प्राण्यात मला पाहतो तो माझा खरा भक्त आहे. म्हणून द्वैतभाव आणि भेदभाव सोडून दे आणि जसं आज केलंस तसं नेहमीच माझी सेवा कर. बाबांचे हे परमतुल्य शब्द, अमृततुल्य शब्द ऐकून त्या भारावून गेल्या. डोळ्यात अश्रू आले. घसा दाटून आला आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या कथेतला बोध, सर्व प्राण्यात देवाला पहा. उपनिषद, गीता आणि भागवत सगळीकडे आपल्याला सांगतात की सर्व सजीवांमध्ये देव पाहावा. या अध्यायाच्या शेवटी दिलेल्या उदाहरणातून तसेच अनेक इतर घटनांतून साईबाबांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दाखवून दिले आहे की उपनिषदांचा उपदेश कसा आचरणात आणावा. अशा रीतीने साईबाबा हे उपनिषदांच्या सिद्धांतांचे सर्वोत्तम प्रतिपादक आणि आचार्य ठरतात. श्री साईंच्या चरणी नमस्कार. सर्वांना शांती लाभो. ओम साईराम.